नमस्कार प्रशिक्षणार्थी। या सत्रात आपण पिरियॉडिक ल्युब्रिकेशन प्रोसिजर ऑन लेथ याविषयी शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही लेथच्या मुख्य भागांची नावे, ल्युब्रिकेशन पॉइंट्स आणि विविध ग्रेड्सच्या ऑइल्सचा वापर, मशिनरी ऑइल्सचे सामान्य उद्देश, स्पिंडल ऑइल्स आणि गिअर ऑइल्स, मशीनच्या गिअर बॉक्समधील ऑइल लेव्हल्स तपासणे आणि चार्टनुसार ल्युब्रिकेशन करणे या गोष्टी करण्यास सक्षम व्हाल। टर्निंग ही रॉ मटेरियलला हव्या त्या आकारात आणि आकारमानात आणण्यासाठी मेटल काढण्याची मशिनरी प्रोसेस आहे। हे करण्यासाठी कटिंग टूलला वर्क रोटेशनच्या विरुद्ध दिशेने फीड करतात। टर्निंगचे काम ज्या मशीन टूलवर करतात तिला लेथ म्हणतात। चला लेथच्या बांधणीची वैशिष्ट्ये पाहूयात। लेथमध्ये कटिंग टूल धरणे आणि रोटेशनच्या विरुद्ध फीड करण्याची सोय हवी। वर्कच्या रोटेशननुसार कटिंग टूलची आवश्यक हालचाल मिळवण्यासाठी विविध भाग किंवा पार्ट्स, फिक्स्ड आणि स्लाइडिंग तसेच विविध ऑपरेशन्स करण्यासाठी ॲक्सेसरीज आणि अटॅचमेंट्सही हवेत। लेथचे मुख्य भाग: हेडस्टॉक, टेलस्टॉक, कॅरिएज, क्रॉस स्लाइड, कंपाउंड स्लाइड, बेड, क्विक चेंज गियर बॉक्स, लेग्स, फीड शाफ्ट, आणि लीड स्क्रू। आता लेथमधील विविध ल्युब्रिकेशन पॉइंट्स पाहूयात। प्रत्येक वेळी लेथ वापरताना रॉकर शाफ्ट लीव्हर बेअरिंग्स, लीव्हर फुलक्रम आणि कॅम्सवर तेलाचे काही थेंब घाला। काउंटर शाफ्ट रोलर बेअरिंग दर 2 आठवड्यांनी दोन्ही ग्रीस कप्स ऑटोमॅटिव्ह कप ग्रीसने भरा। मोटर बेअरिंग्स स्लीव टाईप मोटर्समध्ये 2 ऑइल कप्स असतात। आठवड्यातून एकदा SAE नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्याच्या समकक्ष गोष्टीने ते भरायला हवेत। लेफ्ट आणि राईट हेडस्टॉक बेअरिंग्स प्रत्येक वेळी लेथ वापरताना यामध्ये ऑइल सोबत नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्यासारख्या गोष्टी भरायला हव्यात। स्पिंडल पुली बॅक गिअरमध्ये लेथ वापरताना प्रत्येक वेळी आयडलर पुलीच्या सेकंड स्टेपच्या खालचे लहान स्क्रू काढा आणि नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्यासारखेच ऑइल सढळपणाने घाला। स्क्रू बदला। बॅक गिअर स्पिंडल बॅक गिअर्स वापरताना प्रत्येक वेळी बॅक गिअर स्पिंडलच्या सेंटरला असणारे लहान स्क्रू काढा आणि नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्यासारखेच एखादे ऑइल सढळपणाने घाला। स्क्रू बदला। बॅक गिअर्स आणि चेंज गिअर्स कीस्टोन नंबर 122 हेवी आउटर गिअर ल्युब्रिकंट किंवा त्याच्या बरोबरीचे ल्युब्रिकंट अगदी थोड्या प्रमाणात गिअर टीथला लावल्यास ते स्मूथ होतील आणि आवाज न करता कामे करतील। हे ल्युब्रिकंट लावण्यापूर्वी गिअर टीथमधील सर्व ऑइल काढायचे लक्षात ठेवा, नाहीतर या ल्युब्रिकंटचा काहीही उपयोग होणार नाही। चेंज गिअर बेअरिंग्स प्रत्येक वेळी लेथ वापरताना नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्याच्या बरोबरीच्या ऑइलचे काही थेंब चेंज गिअर बेअरिंग्समध्ये घाला। लेड स्क्रू स्टब बेअरिंग आणि रिव्हर्सिंग गिअर्स प्रत्येक वेळी लेथ वापरताना नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्याच्या सारख्याच ऑइलचे काही थेंब रिव्हर्सिंग गिअर बॉक्सच्या वर असणाऱ्या 3 ऑइल होल्समध्ये घाला। कॅरिएज ट्रॅव्हल्स गिअर केस प्रत्येक वेळी लेथ वापरत असताना कॅरिएज ॲप्रनच्या मागील गिअर केसच्या वरील ऑइल होलमध्ये नंबर 10 मोटर ऑइलचे काही थेंब घाला। कॅरिएज हँड व्हील बेअरिंग प्रत्येक वेळी लेथ वापरताना नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्याच्या सारख्याच ऑइलचे काही थेंब बॉल स्प्रिंग ऑइल होलमध्ये घाला। क्रॉस फीड गिअर बेअरिंग प्रत्येक वेळी लेथ वापरताना बॉल स्प्रिंग ऑइल होलमध्ये ऑइलचे काही थेंब घाला। हाफ नट लिव्हर बेअरिंग प्रत्येक वेळी लेथ वापरताना नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्याच्या सारख्याच ऑइलचे काही थेंब बॉल स्प्रिंग ऑइल होलमध्ये घाला। थ्रेड डायल आठवड्यातून एकदा नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्यासारख्या ऑइलचे काही थेंब थ्रेड डायलच्या वर असणाऱ्या रिम भोवती घाला। वायपर्स प्रत्येक वेळी लेथ वापरताना
कॅरिएजवरील चारही वायपर्समधील फेल्ट्सना ऑइलने चांगले भिजवा. क्रॉस स्लाइड स्क्रू. फ्रंट क्रॉस स्लाइड स्क्रू बेअरिंगमधील लहान स्क्रू काढल्यावर त्याच्यावरील ऑइल होलमध्ये नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्यासारख्या ऑइलचे काही थेंब घाला. स्क्रू बदला. प्रत्येक वेळी लेथ वापरताना हे करायला हवे. क्रॉस फीड गिअर्स. स्मॉल स्क्रू काढल्यानंतर क्रॉस फीड स्क्रूच्या वर असलेल्या ऑइल होलमध्ये ऑइलचे काही थेंब टाका. प्रत्येक वेळी लेथ वापरल्यावर हे केले गेले पाहिजे. क्रॉस स्लाइड वेज. जेव्हा लेथ वापरत असाल तेव्हा नियमितपणे स्वच्छ करा आणि नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्यासारखे ऑइल चांगल्या प्रमाणात लावा. कंपाऊंड स्लाइड स्क्रू. प्रत्येक वेळी लेथ वापरताना कंपाऊंड रेस्टच्या वरील ऑइल होल आणि कंपाऊंड स्क्रू बेअरिंगमध्ये नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्यासारख्या ऑइलचे काही थेंब घाला. कंपाऊंड स्लाइड वेज नियमित साफ करा आणि प्रत्येक वेळी लेथ वापरताना वेजना बऱ्यापैकी प्रमाणात नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्यासारखे ऑइल वापरा. लेड स्क्रू. महिन्यातून साधारण एकदा लेड स्क्रू थ्रेड्सना केरोसिन आणि लहान ब्रशच्या सहाय्याने साफ करा. त्यानंतर नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्यासारख्या ऑइलचे काही थेंब लावा. रॅक. महिन्यातून एकदा रॅकला केरोसिन आणि लहान ब्रशने साफ केल्यावर थोडेसे कप ग्रीस लावा. लेड स्क्रू बेअरिंग. प्रत्येक वेळी लेथ वापरताना बेअरिंगच्या वरच्या ऑइल होलमध्ये नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्यासारख्या ऑइलचे काही थेंब घाला. कधीही लेथ वापरताना हँडव्हील आणि स्क्रू बेअरिंगच्या मध्ये ऑइलचे काही थेंब घाला. टेलस्टॉक सेंटर ल्युब्रिकेंट. सेंटर्समध्ये टर्निंग कराल तेव्हा टेलस्टॉकवरील लहान कपमध्ये व्हाईट लेड आणि ऑइलचे मिश्रण लावा. जर व्हाईट लेड उपलब्ध नसेल तर सेंटरला जास्त प्रमाणात कप ग्रीस लावा. टेलस्टॉक रॅम. टेलस्टॉक रॅमच्या बाहेरील सरफेसला नेहमी ऑइल लावलेले असू द्यावे. लेथ बेड वेज. बेड वेजना नेहमी नंबर 10 मोटर ऑइल किंवा त्यासारखे ऑइल लावूनच ठेवा. त्यात चिप्स लागू देऊ नका. वापरण्यापूर्वी वेज पुसून घ्या आणि त्यांना ताज्या ऑइलचा थर लावा. सर्व ग्राइंडिंग ऑपरेशन्स दरम्यान बेडना कॅनव्हास किंवा कार्डबोर्डने झाका. सर्व लेथ बेअरिंग सरफेसेस व्यवस्थित स्वच्छ ठेवा. धूळ ही चांगल्या लेथ वर्कची नैसर्गिक शत्रू आहे. ल्युब्रिकेशनच्या 3 पद्धती आहेत. ग्रॅव्हिटी फीड सिस्टम, फोर्स फीड सिस्टम आणि स्प्लॅश फीड सिस्टम अशी त्यांची नावे आहेत. मशीनमध्ये दिलेले ऑइल होल्स, ऑइल कप्स आणि वीक फीड ल्युब्रिकेटर्स करता ग्रॅव्हिटी फीड प्रिन्सिपल काम करते. फोर्स फीड सिस्टीममध्ये प्रत्येक बेअरिंगकडे जाणाऱ्या ऑइल होल किंवा ग्रीस पॉईंटमध्ये निप्पल बसवलेला असतो. त्याच्या विरुद्ध तिथल्या गनचे नोज दाबल्यास ल्युब्रिकंट बेअरिंगवर जोरात येते. ग्रीस कप वापरूनही ग्रीस फोर्स फेड करू शकतो. हँडपंपच्या सहाय्याने ऑइलही प्रेशर फेड करतात. काही मशीन्समध्ये असणारे लिव्हर ऑपरेट करून दिवसातून एकदा किंवा दोनदा प्रत्येक बेअरिंगला ऑइल दिले जाते. ह्याला शॉर्ट ल्युब्रिकेटरही म्हणतात. या पद्धतीत रिंग ऑइलर शाफ्टला जोडलेला असतो आणि तो सतत ऑइलमध्ये बुडतो आणि शाफ्ट फिरताना ल्युब्रिकेंटचे प्रवाह त्याच्या भागाभोवती सतत पसरत राहतात. शाफ्टचे रोटेशन रिंग वळवतो आणि त्याला चिकटलेले ऑइल वर येते आणि बेअरिंगला दिले जाते. नंतर हे ऑइल परत रिझर्वायरमध्ये येते. त्याला रिंग ऑइलिंग म्हणतात. मॅन्युफॅक्चरर्स मॅन्युअलमध्ये मशीन टूल्सच्या पार्ट्सच्या ल्युब्रिकेशन संबंधी सर्व आवश्यक माहिती असते. मॅन्युफॅक्चरर्स मॅन्युअलमध्ये सांगितल्यानुसार विविध पॉईंट आणि पार्ट्सना ल्युब्रिकंट्स रोज, आठवड्याला, महिन्याला किंवा नियमित अंतराने लावायलाच हवे. ही ठिकाणे मेंटेनन्स मॅन्युअलमध्ये सिम्बल्सनी दाखवलेली असतात. हा एक्सरसाइज करण्यासाठी लेथ मशीन, रेकॉर्ड जॉब शीट आणि पेन्सिल या गोष्टी लागतील. लेथ मशीनमधील रोज ल्युब्रिकेशन करायचे पॉईंट्स ओळखा आणि टेबलमध्ये त्याची नोंद करा. लेथ मशीनमधील महिन्याला ल्युब्रिकेशन भरायचे भाग ओळखा आणि टेबलमध्ये नोंदवा.
लेथ मशीनमधील 6 महिन्यांनी ल्युब्रिकेशन भरायचे भाग ओळखा आणि टेबलमध्ये नोंद करा. लेथ मशीनमधील वार्षिक ल्युब्रिकेशन भरायचे भाग ओळखा आणि टेबलमध्ये नोंदवा. आपण आता धोका ओळखणे, इशारा व सुरक्षा चिन्हे ओळखणे व ट्रेनिंग इन्स्टिट्यूशनच्या विविध विभागाच्या ओळखींचा अभ्यास आणि सराव या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आता तुम्ही लेथच्या मुख्य भागांची नावे, ल्युब्रिकेशन पॉइंट्स व विविध ग्रेडच्या ऑइल्सचा वापर, मशिनरी ऑइल्सचे सर्वसाधारण उद्देश, स्पिंडल ऑइल्स आणि गिअर ऑइल्स, मशीनच्या गिअर बॉक्समधील ऑइल लेव्हल तपासणे आणि चार्टनुसार ल्युब्रिकेशन करणे या गोष्टी करण्यास सक्षम झाला असाल.